काय विडू काय बोलताय? पमा कस थांब. आता माझी पमा वाटते. मिस्टर परब, रिपोर्ट तर सर्व नॉर्मल आहेत. तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता. चला चला. मला कळते घरी जायची फार ओढ लागली असेल, पण जरा हळू. आता फार एक्साइटमेंट दाखवण्याची गरज नाहीये. स्वतःला पहिले सांभाळा आणि स्ट्रेस तर अजिबात घ्यायचा नाहीये. कळलं का? डॉक्टर साहेब, ते बिल किती? काका, तुम्ही बिलाची काळजी नका करू, पैशांचं होईल. तुम्ही आवरायला घ्या, आपण निघूयात. चला डॉक्टर, आपण बिल होईल म्हणजे? हॅलो, हा मिस्टर खानोलकर, डॉक्टर प्रधान बोलतोय. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. मिसेस परब आता बरे आहेत ना? आय मीन सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं ठीक आहे. आणि आज तुमच्या पेशंटला डिस्चार्ज मिळाला. ग्रेट, थँक्यू सो मच. थँक्यू काय, ते आमचं काम आहे. त्यांनी ट्रीटमेंट चांगली करून घेतली हे महत्वाचं आहे. यू राईट. बरं, हे सगळं बिल मला पाठवायला सांगाल का? मी लगेच क्लिअर करतो. आणि प्लीज या पेमेंटबद्दल त्यांना काही कळू देऊ नका. ओके, थँक्यू. प्राऊड ऑफ यू. काय झालं? तुला लक्षात आहे मी तुला लहान असल्यापासून बोलतोय की तू माझ्या लाईफचा हिरो आहेस. आणि आत्ता माझा तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढलाय. याआधी पण तू परब फॅमिलीची हेल्प केलीस आणि आता हॉस्पिटलचं बिल भरलंस. किती सेल्फलेसली करतोस रे तू हे सगळं. हिरो असाच असतो ना. मी काही हिरो वगैरे नाहीये. ते आसावरीचं कुटुंब आहे आणि आता लग्नानंतर ती आपल्या घरी येणार आहे. म्हणजे आपण हे जे काही केलं ते सगळं आपल्या फॅमिलीसाठी केलं. मग यात वेगळी गोष्ट काय?